नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन हा सारा खेळ रणवीरचाच असू शकतो. त्याने ज्वालाला पाठवून आपल्या गुप्त रहस्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आलंय, तेही धोक्याने. लक्षात ठेव, आम्ही आपलं जे काही गमावलंय ते सर्व एक दिवस व्याजासहित परत मिळवू. अजून तर पिताश्रींचीही या विवाहासाठी अनुमती घ्यायची आहे. म्हणजे सरकार पिताश्रींना याविषयी काही सांगायचं नाही. परंतु काम काय आहे? तुम्हाला एके दिवशी माझ्या समोर पकडून आणावा लागेल एक वाघ. मी तुम्हाला स्वतंत्र करायला आले. याआधी की मी तुम्हाला स्वतंत्र करेन, मला काही जाणून घ्यायचंय. विजेंद्र सिंगच्या देखरेखीसाठी आम्ही ज्या सैनिकांना नियुक्त केलं होतं ते सर्व आमचे विश्वासपात्र आहेत. त्यांच्याकडून अशी चूक कशी काय होऊ शकते? ही चूक नाही, मला एखादं षडयंत्र वाटतंय रणवीर. एक वार पुन्हा एकदा विचार कर मंगला. जीवन केवळ एकदाच मिळतं. जर तू आपला अपराध स्वीकार केलास तर कदाचित आम्ही तुला या क्षणी क्षमा करू, परंतु जर अशाच प्रकारे खोटं बोलत राहिलीस तर तुझा मृत्यू निश्चित आहे. रणवीर सिंग, जर तू इथे असतास तर आपल्या सैनिकांची ही दुर्दशा बघून अश्रू ढाळत बसला असतास. लवकरच तुझाही रक्तपात होण्याची वेळ आलीये. मंगलाच्या विश्वासघातानंतर या महालात आमचा तुझ्याशिवाय इतर कोणावरही विश्वास नाहीये. ज्वाला, जा परमवीर सिंगाला हा संदेश दे की आम्ही त्याला तात्काळ महालात बोलावलंय. जर आमच्या भावाच्या जीवनाची रक्षा करता करता आमचे प्राणही गेले ना कलावती, तरीही आम्हाला आनंदच होईल. कारण की विधाता एका भावाला दुसऱ्या भावाची रक्षा करण्यासाठी जन्म देतो. प्रणाम दादा. सदा सुखी भव परमवीर. आज तुला आपल्या समक्ष पाहून आम्हाला असं वाटतंय की जणू आमच्या सर्व विखुरलेल्या शक्ती एकत्रित झाल्या आहेत. हे सत्य आहे दादा, परंतु तुझ्या मुखावर पसरलेली चिंता आणि दुःखाचे भाव पाहून मी अस्वस्थ झालोय. एक वेळ मला सांग की कुणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याचं रक्त सांडून मी तुझ्या मनाला शीतलता देईन. शीघ्र सांग दादा, क्रोधाच्या अग्नीने माझे बाहू फुरफुरतायत. शांत हो परमवीर. ही वेळ क्रोध आणि आवेशात यायची नाहीये, तर शांतीने बसून विचार करण्याची आहे की महालातली गमावलेली सूत्रे आम्हाला कशी प्राप्त होतील. महालातल्या शत्रूंनी आमच्या सर्व शक्ती काढून घेतल्या आहेत. त्या सर्व मी पुन्हा हिसकावून परत तुझ्याच पायांवर ठेवीन दादा. परंतु मला तुला त्याच पदावर विराजमान झालेलं पाहायचंय जे तू सोडून गेला होतास. अपशकुनाचा पत्ता तर मला महालात प्रवेश करताच लागला होता. हे तू काय बोलतोयस परमवीर? महालात प्रवेश करताच कोणी तुला आमच्या दुर्गतीविषयी सांगितलंय का? कलावती दिखावा करून तुझ्या दुर्गतीवर दुःख व्यक्त करत होती, परंतु मनातल्या मनात प्रसन्न होत होती. असं वाटतंय की महालात राहणाऱ्या तुझ्या त्या मूर्ख शत्रूंसोबत त्या कलावतीचाही अंत जवळ आलाय. दादा, तुझा गमावलेला अधिकार मी पुन्हा तुला मिळवून देईन. हा परमवीर सिंगचा प्रण आहे. तुझ्या मुखातून हे वचन ऐकून आमच्यामध्ये जणू प्राण परत आलेत परमवीर. आजपासून आमच्या शत्रूंची वाईट वेळ सुरू झालीये.
ज्यात एक नाव कलावतीचंही आहे. तू तिच्यावर सदैव नजर ठेव, कारण की दिसायला ती जितकी भोळी आहे आतून तेवढीच काळी आहे. आज्ञा असेल तर माझ्या तलवारीला कलावतीच्या रक्ताचं प्रथम नैवेद्य देऊ का दादा? अवश्य देऊया, परंतु अजून कलावतीचं रक्त सांडण्याची वेळ आली नाहीये. जर यावेळी आम्ही तिला आपल्या मार्गातून बाजूला केलं आणि याविषयी जर आमच्या शत्रूंना कळलं तर त्याची सूचना ते महाराजांना देतील आणि सर्वजण आमचे शत्रू बनतील. आणि आमची इच्छा नाही की महाराजांना आमच्या षडयंत्राविषयी जराही कुणकुण लागावी. मी समजलो दादा की आता आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे उचलायला हवं. परंतु आता तू निश्चिंत राहा. तुझ्या अधुऱ्या षडयंत्राला पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्या छोट्या भावाच्या खांद्यावर आहे. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण असतील तोपर्यंत तुझा हा छोटा भाऊ परमवीर सिंग तुझ्या पुढे ढाल बनून उभा राहील. आज खूप दिवसानंतर आम्ही सुखाचा श्वास घेतलाय परमवीर. आता काही काळापूर्वीच आमच्या कारागृहातून आमचा एक कैदी पळून जाण्यात सफल झालाय. याआधी की तो आमच्यावर कुठलं संकट आणेल, तू त्याला तिथेच पोहोचव जिथून तो पळाला होता. हेच प्रथम कार्य आम्ही तुला सोपवत आहोत आणि आम्हाला खात्री आहे तू हरणार नाहीस. तुझा विश्वास सार्थ ठरवेन दादा. मला केवळ इतकंच सांग दादा की तुझा तो बंदी कारागृहाच्या कोणत्या दिशेने पळालाय आणि त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे युवराज विजेंद्र प्रताप सिंग. हे काय? मार्ग समाप्त झाला. समोर खोल दरी आहे. काय करावं? जर आमच्या समोर ही खोल दरी नसती तर आम्ही या पर्वताला केव्हाच पार केलं असतं. मागे फिरणं तर स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. आणि जर पुढे गेलो तर ही दरी आम्हाला मृत्यूलोकात नेऊन पोहोचवेल. आता पुढे कसं जावं? विजेंद्र प्रताप, हे काय? आमच्या भावाचा स्वर? माझा सूर्य प्रताप! आम्ही तुम्हाला शोधायला आलोय विजेंद्र प्रताप. हा काय चमत्कार आहे? आमचा भाऊ आमच्या समोर. बघ, आम्ही जिवंत आहोत आणि सकुशलही. विधात्याची कृपा आहे विजेंद्र प्रताप. तुम्ही चिंता करू नका. महिन्यांच्या परिश्रमानंतर आम्ही तुम्हाला शोधून काढलंच. आता परत मागे वळून पाहू नका, नाहीतर रूपनगरच्या मायावी शक्ती मग तुमच्या पायात पुन्हा बेड्या घालतील. तुम्ही ती दरी पार करून आमच्याकडे या विजेंद्र प्रताप. हे असंभव आहे बंधू. तिथे खोल दरी आहे. मग काय झालं विजेंद्र प्रताप? ही दरी मायावी आहे. नेत्रांना जे दिसतंय ती माया आहे. तुम्ही या, नाही तर आम्हीच येतो तिकडे. हे काय? हा आमचा भाऊ आहे का कोणी माया? अशा प्रकारे ज्याची शंका होती तेच घडलं. तू आमच्या भावाचं रूप घेऊन आम्हाला या खोल दरीत पाडून मारू इच्छित होतीस. अवश्य तू रणवीर सिंगची मायावी शक्ती आहेस. बरोबर ओळखलंस तू. मार्गात तू माझ्या दात्याच्या सैनिकांना मृत्युमुखी पाडलंस आणि माझी झोपमोड केलीस युवराज. आज मी तुला सदा सदासाठी मृत्यूची गाढ चिरनिद्रा द्यायला आली आहे. मूर्ख मायावी सैविका! जेव्हा तुझा दाता आमच्याकडून पराभूत झाला तर तू काय युवराज विजेंद्र प्रताप सिंगला समाप्त करशील? आज आम्ही आपल्या राज्यात तुझं मस्तक कापून घेऊन जाऊ आणि आपल्या प्रजेला सांगू की या मायावी शक्तीने आमचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता.
मायावी मेनका असताना रूपनगरात कोणीही पोचू शकत नाही. आणि हो, इथे आल्यानंतर आपल्या राज्यात पुन्हा कधी नाही जाऊ शकत. दादा, तुझा हा भाव जेव्हा या रूपनगरातल्या महालात परत येईल तर सफलता सोबत घेऊनच येईल. अन्यथा रणभूमीवर तुझा शत्रू विजेंद्र प्रताप सिंगशी लढता लढता आपल्या प्राणांचा त्याग करेल. आशीर्वाद दे दादा. उठ परमवीर, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू एक महायोद्धा आहेस, परंतु लक्षात ठेव, राजपुतांची खरी परीक्षा ही रणभूमीवरच होते. रूपनगरातल्या वनांची भूमी त्या युवराजाच्या रक्तासाठी तहानलेली आहे. त्या भूमीवर त्याचं रक्त सांडणं तुझं परम कर्तव्य आहे. तू दिलेली आज्ञा माझ्यासाठी ईश्वराने दिलेला आदेश आहे दादा. रूपनगराच्या रणभूमीची तहान तर अवश्यच भागेल, परंतु त्याआधी मी त्या युवराजाला खूप यातना देईन. यातना सहन करून जेव्हा तो आपल्या प्राणांची भिक्षा मागेल ना, तेव्हा मी माझ्या तलवारीने त्याचं शिरधडा वेगळं करेन. नाही परमवीर, शत्रू जर समाप्त झाला तर त्याच्या वेदनाही समाप्त होतात. विजेंद्र प्रताप सिंग आम्हाला जिवंत हवाय, यातच आमचा विजय आहे. आम्हाला आमचा शत्रू जिवंत हवाय. त्यानंतर आम्ही त्याला आपल्या सर्व कैद्यांसमोर इतकं तडफडू की आमचा कोणताही बंदी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न देखील नाही करणार. तुझं म्हणणं सत्य होईल दादा. आता भले आकाश कोसळेल, नाहीतर भूकंप हो, परमवीरच्या चक्राला कोणीही नाही भेदू शकत. आज्ञा असावी. जा, विजय तुझाच होईल. पळपुटा युवराज मृत्युमुखी पडला रणवीर. परंतु कसा? कुणी केला त्याचा वध? वध नाही, वनाची सीमारक्षक मेनकाशी लढता लढता तो युवराज पर्वतावरून कोसळून कुठेतरी लुप्त झाला. नाही, असं कधीही होऊ शकत नाही. आमच्या आज्ञेशिवाय आमची मायावी सेविका असं नाही करू शकत. केवळ एक कैदी कमी झाला म्हणून काय फरक पडणार? तू अस्वस्थ खूप लवकर होतोस रणवीर. आता तर रूपनगराच्या मार्गात न जाणे कितीतरी युवराज आपल्या जाळ्यात अडकतील. मग तू एवढा चिंतित का होतोयस? दादा, ज्वाला योग्यच तर बोलतीये. एक कैदी कमी झाल्यावर एक शत्रूही कमी होतो. नाही परमवीर, आम्ही दिवस रात्र जंगलात भटकणाऱ्या युवराजांना आपला बंदी बनवलंय. आमचा प्रत्येक कैदी आमचा सैनिक आहे. त्या युवराजाच्या मृत्यूचा समाचार आमच्या शत्रूंच्या रणनीतीचं नवं षडयंत्र असू शकतं. त्याच्या मृत्यूवर आम्हाला तेव्हाच विश्वास होईल जेव्हा तू त्याचं शव आणून आम्हाला दाखवशील. जा, पहाडाच्या तळापासून किंवा मग पाताळातून कुठूनही त्या युवराजाला शोधून काढ. ऐक, या जंगलातून बाहेर पडण्याचा पथ काय हाच आहे युवती? काय आम्ही योग्य दिशेने चाललोय? आधी तुम्ही हे सांगा की तुम्ही आहात तरी कोण आणि या मायावी जंगलात काय करताय? आम्ही विजयगडचे युवराज विजेंद्र प्रताप सिंग आहोत. हजारो युवराजांप्रमाणे आम्हीही रूपनगरात चंद्रमुखीला प्राप्त करण्यासाठी आलो होतो, परंतु रूपनगराऐवजी आम्हाला रूपनगराचं कारागृह मिळालं. कारागृह मिळालं?
परंतु का? या परक्या देशात तुम्ही असं काय केलं ज्याचा तुम्हाला दंड भोगावा लागला? चंद्रमुखीची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक युवराजाला आमच्याप्रमाणेच दंड भोगावा लागतो. रूपनगराचा मंत्री रणवीर सिंगच्या कारागृहात शेकडो युवराज कैद आहेत. रणवीर सिंगने युवराजांना बंदी बनवलंय. परंतु आम्ही तिथून स्वतंत्र होण्यात यशस्वी झालो आणि आता आम्ही आपल्या राज्यात परत जाऊ इच्छितो. काय हा मार्ग योग्य आहे युवती? नाही युवराज, रूपनगरात येण्याचा मार्ग खूप सरळ आहे, परंतु परत जाण्याचा खूपच कठीण. हा मार्ग पुढे भूलभुलैयाकडे जातो. जर पुढे गेलात तर एखाद्या नव्या संकटात सापडाल. जर आम्ही परत फिरलो तर रणवीर सिंग आम्हाला बंदी बनवण्याचा पुन्हा प्रयत्न करेल. त्याने आपले सैनिक चारी बाजूंना पेरलेत. आम्हाला पुढे जावंच लागेल. परंतु युवराज, पुढे हा मार्ग तुम्हाला मृत्यूच्या मुखात नेऊ शकतो. आम्हाला काही भीती नाही. युद्ध आणि मृत्यूशी तर एका राजपुताचं जन्मोजन्मीचं नातं असतं. रणवीर सिंगच्या कारागृहात बंदी बनून राहण्यापेक्षा मृत्यू वर्ण योग्य आहे. जर हा पथ आम्हाला मृत्यूच्या दिशेने घेऊन जाईल तरीही आम्ही हसत हसत पुढे जाऊ. परंतु मृत्यू होईपर्यंत स्वतंत्रच राहू. ठीक आहे, येतो. रणवीर सिंगाचा महालात परतण्याचा उद्देश थोडा थोडा लक्षात यायला लागलाय. कदाचित तो मूर्ख आपल्या कैद्यांच्या सेनेच्या बळावर रूपनगरवर अधिकार गाजवण्याचं स्वप्न बघतोय. परंतु त्याचं हे स्वप्न कधीही पूर्ण नाही होणार. कलावती, तू खूप उद्धट झालीयस. आमच्या आज्ञेशिवाय आमच्या कक्षात प्रवेश करण्याचं धाडस कसं काय केलंस तू? क्रोधित नका हो हुजूर. मी केवळ तुम्हाला ही सूचना द्यायला आलीये की विजेंद्र प्रताप सिंग आता तुमच्या तावडीतून सुटून खूप दूर गेलाय. तू विजेंद्र प्रताप सिंगला ओळखतेस? नुसतं ओळखतच नाही तर पाहिलं सुद्धा आहे. परंतु तू त्याला कसं ओळखतेस? कुणी सांगितलं तुला त्याच्याविषयी? सगळं सांगते हुजूर. तुम्ही एवढे उतावळे का होताय? परंतु त्याआधी हे तर सांगा, आता तुमच्या त्या गुप्त कारागृहाचं कार्य कसं चाललंय? आमचं गुप्त कारागृह? आता इतके पण भोळे नका बनू. मी तुमच्या गुप्त षडयंत्रांविषयी सर्व काही जाणते. आता तुम्ही तुमची बाबत स्वतःच कबूल कराल की मी महाराजांसमक्ष तुमच्या षडयंत्रांचा ढोल वाजवू? काय हवंय तुला? एका विश्वासघाताला दंड. ऐकलंय की महाराजांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांना महाराज हत्तीच्या पायी देऊन तुडवतात. कलावती, तू आमच्या समोर आमचाच अपमान करते आहेस. जर तू एक अबला नसतीस तर आम्ही तुला आपल्या पायांखाली तुडवलं असतं. ओरडू नका माझ्यावर, नाहीतर जीव गुदमरेल तुमचा. हे नका विसरू की तुमच्या श्वासाची दोरी आता कलावतीच्या हातात आहे. ज्या दिवशी वाटेल दोरी खेचून प्राण हिरावून घेईन. जर अजूनही तुम्ही आपली षडयंत्र थांबवली नाहीत तर ही कारस्थानं महाराजांच्या कानापर्यंत पोहोचू शकतात आणि महालाची सूत्रे हाती घेण्याचं तुमचं स्वप्न कसं काय पूर्ण होईल? सांभाळून रहा हुजूर. म्हणून समजवायला आले होते. येते मी. कलावतीला आमच्या षडयंत्राविषयी कसं काय कळलं? मंगलाच्या मृत्यूनंतर हे रहस्य फक्त ज्वालालाच माहित होतं. काही आग ज्वालाने तर नाही लावली. तात्पर्य हेच आहे की ज्वालाला रणवीर सिंगला आपल्या मुठीत ठेवायचं आहे. आम्हाला लवकरच ज्वालाचा हा अग्नी शांत करायला हवा. ज्वाला! रणवीर, तू? भाग्याने आज तू माझ्या घरी आलायस. परंतु मी तर तुलाच भेटायला महालात येण्याची तयारी करत होते. असा काय अनर्थ घडला ज्वाला जे तू महालात यायची तयारी करत होतीस? अनर्थ?
मी सुखद समाचार आणलाय रणवीर. विजेंद्र प्रताप सिंग जिवंत आहे. तो आपल्या प्राणांची रक्षा करत करत उत्तर पूर्व दिशेला भटकतोय. हा शुभ समाचार द्यायला मी तर महालात यायला उतावीळ झाले होते की तू स्वतःच इथे आलास. जर ज्वाला सत्य सांगते तर कलावतीच्या डावपेचात अडकता अडकता आम्ही वाचलोय. जर स्वतः ज्वाला विजेंद्र सिंगचा जिवंत असण्याचा समाचार द्यायला येत होती तर ज्वालाच्या आधीच कलावतीला कसं काय हे समजलं? कुठल्या विचारात हरवलायस रणवीर? ज्वालाचा हा गुप्त समाचार ऐकून का तुला आनंद नाही झाला? ज्या युवराजाला तुला जिवंत पाहायचं होतं तो अजूनही तुझ्याच कक्षेत फिरतोय. जर तो आमच्या कक्षात आहे तर आमच्या चक्रव्यूहातून कधीच सुटू शकणार नाही. परंतु कलावती आपली मर्यादा ओलांडायला लागलीये. जर आज आम्ही तिच्या खिळीत अडकलो असतो तर आमच्या हातून अनर्थ झाला असता. अनर्थ? कसला अनर्थ? जी सूचना तू आम्हाला दिलीस ज्वाला ती कलावतीला आधीच माहीत आहे. हे कसं शक्य आहे? ज्वालाच्या आधी कलावतीला ही सूचना कशी मिळू शकते? अवश्यच महालातला कुणीतरी शत्रू कलावतीशी हात मिळवणी करून तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचतोय रणवीर. तू आमच्या मनातलंच बोललीस ज्वाला. अन्यथा कलावतीच्या तोंडून आमच्या षडयंत्राचं रहस्य उघड झालेलं पाहून आम्ही अवाक झालो होतो. आम्हाला वाटलं कदाचित हा भेद तूच तिला सांगितलायस. रणवीर, ज्वाला काहीही करू शकते परंतु तुझ्याशी कपट नाही करणार. संकट येताच ज्वाला तुझ्या समोर तुझी ढाल बनून उभी राहील परंतु तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ज्वाला. परंतु कलावतीचं काहीतरी करायलाच हवं. अन्यथा आमचं सुख संकटात बदलून जाईल. कलावती आमचा महाली परत येण्याचा उद्देश आणि इच्छा समजून गेलीये. आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं. तूच काहीतरी युक्ती लढव ज्वाला. त्या कलावतीवर भारी केवळ ज्वाला आहे रणवीर. कलावतीला तर मी माझ्या जाळ्यात असं अडकवेन की तिला तिच्या मृत्यूचाही पत्ता लागणार नाही. परंतु याआधी की युवराज विजेंद्र सिंग आपल्या कक्षेतून खूप दूर निघून जाईल तू पुन्हा त्याला आपला बंदी बनव. असं वाटतंय आम्ही रूपनगराची सीमा पार करून कुठल्या माहित नाही दादा. विजेंद्र प्रताप सिंग रूपनगराच्या सीमेतच आहे की नाही परमवीर. तो इतक्या शीघ्रतेने रूपनगरच्या सीमा पार नाही करू शकत. माहित नाही त्याचं भाग्य इतकं प्रबळ का. आमच्या मायावी गुप्तहेरांच्या दृष्टीवरही माहित नाही कसला अदृश्य पडदा पडलाय की कोणतीही शक्ती त्याला शोधू शकत नाहीये. तो बघ दादा. तो बघ दादा. आपला शत्रू चाललाय. आपलं भाग्य उघडलं की आपला शत्रू अजूनही आपल्या सीमेच्या आतच आहे. चला सैनिकांनो.
बघता बघता कुठे लुप्त झाला विजेंद्र प्रताप सिंग? सैनिकांनो, शोधा त्याला. जर हा कुठे लुप्त झालाय तर त्याला शोधून काढणं माझं कार्य आहे. आता तर मी त्याला पाहिलं सुद्धा आहे दादा. तो जिथे जिथे जाईल माझे नेत्र त्याचा पाठलाग करतील. तू महालात जाऊन विश्राम कर दादा. त्याला शोधून काढणं माझं कार्य आहे. युवराज, माझ्यावर नाही तर या बिचाऱ्या अश्वावर तर दया करा. तसही त्याला 2 मनुष्यांचं ओझं उचलण्याची सवय नाहीये. बघा ना, किती थकलाय बिचारा. युवराज, मी या घोड्याला नाही, तुम्हाला काहीतरी सांगतोय. ते तर आम्ही ऐकतोय झोरावर, परंतु आम्ही हा विचार करतोय की घोड्यावर तर आम्ही एकटेच बसलोय आणि तू 2 मनुष्य बसण्याच्या गोष्टी करतोयस. युवराज, याचा हा अश्व आहे तो तुलनेत तुमच्या अर्धा आहे. आहे नाही होता. तो युवराज तर आता परलोकात पोहोचलाही असेल. युवराज, युवराज, झोरावर, युवराज, युवराज, तो जिवंत आहे. युवराज, कोण? त्याचा अश्व घेऊन आपण तात्काळ जाऊया इथून, अन्यथा तो तुमच्याकडून आपला अश्व हिसकावून घेईल. कुठे आहे तो? आम्ही तुझ्याकडून आपला अश्वच नाही तर तुझे प्राणही काढून देऊ. स्वतःला युवराज म्हणून घेणारा लुटारू, आज तुझा आणि तुझ्या या सर्पाचा अंतिम दिवस आहे. आज सूर्यप्रताप सिंग तुम्हा दोघांचे प्राण घेईल. प्राण आमचे नाही, तुझे जातील सूर्यप्रताप सिंग. तू युवराज भानुप्रताप सिंगला आव्हान दिलंयस आणि या आव्हानाचा परिणाम फक्त तुझा मृत्यू आहे, जो तू स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहशील. चल चेतक,
आता ही कसली माय आहे? असं वाटतंय की इंद्रलोकातून कोणी अप्सरा पृथ्वीवर उतरली आहे. ते निशाचरी, महर्षी, लुटारू दुर्गेश्वरी आणि परी परागनीनंतर आता हे कुठल्या मायेचं दर्शन घडत आहे? हे पांथस्ता, तुम्ही कसल्या विचारात गुंग आहात? जर तुम्हाला कुठे जाण्याचा मार्ग विचारायचा असेल तर संकोच नका करू, आम्ही आपली सहायताच करू. क्षमा करा सौंदर्यवती, आम्हाला रूपनगरात जायचंय. तुम्ही आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्याचा पद सांगण्याची कृपा कराल? अवश्य, परंतु काय तुम्ही रूपनगरात राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्याच्या उद्देशाने जात आहात? जर वाईट वाटणार नसेल तर हे सांगण्याची कृपा कराल? नाही सौंदर्यवती, राजकुमारी चंद्रमुखीची आम्हाला कसलीच इच्छा नाहीये. आम्ही तर आमचे भाऊ विजेंद्र प्रताप सिंगचा शोध घ्यायला रूपनगरात जातोय, जे रूपनगरात बंदी आहेत. रूपनगरात बंदी आहे? तर काय तुम्ही फक्त तुमच्या भावाला शोधायला आला आहात? काय तुम्ही कधी राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करण्याचं स्वप्न नाही पाहिलं? ऐकले की विश्वातील सारे युवराज राजकुमारी चंद्रमुखीचं ओझरतं दर्शन घडावं म्हणून आतुर असतात. आमच्या मनात आमच्या भावाच्या प्राणांच्या रक्षेव्यतिरिक्त आता कोणताच विचार येत नाही. जेव्हा आम्ही आपल्या राज्यातून प्रस्थान केलं होतं तेव्हा आपल्या मातापित्यांना वचन दिलं होतं की जेव्हा आम्ही राज्यात परत येऊ तेव्हा आपल्या भावाला सोबत घेऊनच परत येऊ. बस एक वेळ आपल्या मातापित्याला दिलेलं वचन पूर्ण हो, त्यानंतर त्या भयानक नगराकडे पाहणारही नाही जिथे आमच्या भावाला बंदी बनवण्यात आलं. हा युवराज त्याच विजेंद्र प्रताप सिंगचा भाऊ आहे ज्याला रणवीर सिंगाने बंदी बनवलं होतं. चंद्रमुखी, वाटतंय की तुला तुझा मनपसंत वर मिळालाय. कदाचित एका अशाच सुदर्शनी युवराजाची तू कल्पना केली होतीस. चंद्रमुखी, तू त्यालाच प्रियकर मानलं होतंस ना, ज्याला चंद्रमुखीला प्राप्त करण्याची इच्छा नसेल? बघ, तुझा प्रियकर तुझ्या समोर उभा आहे. आपण कसला विचार करताय सौंदर्यवती? जर तुमची आज्ञा असेल तर आता आम्ही प्रस्थान करतो. अवश्य, जर तुम्ही आपलं नाव आम्हाला सांगितलं तर आपली सहायता करण्यात आम्हाला मदत होईल. आम्ही युवराज सूर्य प्रताप सिंग आहोत. एका अपरिचिताला सहाय्य करण्याची हिंमत बाळगता आम्ही प्रसन्न झालो, परंतु आमचे आदर्श एका स्त्रीचे सहाय्य घेण्याची आज्ञा कधीच देणार नाही. धन्यवाद, आम्ही प्रस्थान करतो. कदाचित हाच तो प्रथम युवराज आहे ज्याची वर्षांपासून राजकुमारी चंद्रमुखीला प्रतीक्षा होती. जर तो उत्साही युवराज आमच्या कोमेजून गेलेल्या जीवनात येईल तर आमचं जीवन सफल होईल. रात्रीचा अंधकार पसरलाय. आता इथून पुढे जाणं संभव नाही. चारी दिशांनी हिंस्त्र पशूंचा ध्वनी ऐकू येत आहे. जर आम्ही पुढे जाऊ तर कोणताही हिंस्त्र पशु आमच्यावर आक्रमण करू शकेल नाही. आम्हाला एखादं सुरक्षित स्थान शोधून इथे विश्राम करायला हवा. इथे दाट झाडं दिसत आहेत. या वृक्षांखाली आम्ही सुरक्षित राहू. हो, आम्हाला इथेच विश्राम करायला हवा.
चंद्र